आज आपण बघणार आहोत मंगळाचा नंबर. तुमच्या लक्षात आलंच असेल हा कुठला नंबर आहे. या नंबरला हनुमानजींचा वरदहस्त सुद्धा असतो. त्यामुळे शक्ती, बुद्धी आणि युक्ती या तिन्हीचा त्रिवेणी संगम या मुलांकामध्ये आपल्याला दिसून येतो. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण जो नंबर बघणार आहोत तो शक्ती, भक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम या नंबरमध्ये घडून येतो. तो मुलांक म्हणजे नंबर 9. ज्यांचा जन्मदिवस 9, 18 आणि 27 असा आहे त्यांचा मुलांक हा 9 असतो. तर आज आपण बघणार आहोत मुलांक 9 कडे. बघूया आता यांचं काय काय कसं कसं असतं. तुम्हाला ही लोक जी असतात ना ती ऑलवेज प्रॉपर्टी डीलर म्हणून तरी सापडतात किंवा पोलीस IAS ऑफिसर मिळू शकतात. म्हणजे काय की हे मंगळाला आपण सेनापती म्हणून संबोधतो. तर ही लोक खूप डॅशिंग असतात आणि डॅशिंग फील्ड जिथे जिथे आहे तिथे तिथे तुम्हाला मुलांक 9 नंबरचे लोक हे तुम्हाला मिळणारच मिळणार. सो ह्या करिअरमध्ये ह्या लोकांचं खूप छान एकदम जमतं पटतं आणि ही लोक ह्या करिअरमध्ये खूप पुढे जाऊ शकतात. तर मुलांक 9 वाल्यांनी हे लक्षात ठेवा की ह्या कुठल्या फील्डमध्ये जर तुम्हाला जायची इच्छा असेल तर मागे हटू नका. बिनधास्त पुढे जाण्याला तुम्हाला हरकत नाही. तसंच फिटनेस फ्रीक असणं ह्यांनी खूप गरजेचं असतं. कारण फिटनेसचा मंत्र जर तुम्ही आत्मसात केलात तर तुम्हाला कुठेही कधीही कशाचीही कमी पडणार नाही. आणि कसं असतं ना, फिटनेस हा तुमच्या अंगात जर रुळला रोज जर तुम्ही फिटनेसमुळे, कारण तुमच्या अंगात एवढी एनर्जी, एवढी ऊर्जा, एवढं असं खूप भरलेलं असतं. कारण शेवटी सेनापतीचा नंबर आहे हो तो. तर एवढं जसं काही भरलेलं असतं ना त्यामुळे ती कुठेतरी बाहेर पडायला हवं असतं आणि ते तुम्ही व्यायामाच्या स्वरूपात ते बाहेर काढू शकता. त्यामुळे फिटनेस फ्रीक असणं 9 नंबरसाठी खूप योग्य आहे. आणि जर का तुम्ही फिटनेस फ्रीक नसाल तर मात्र तुम्ही फ्रस्ट्रेटेड असू शकता किंवा तुम्हाला स्किन डिसीजेस होऊ शकतात किंवा तुम्हाला बीपीचे आजार होऊ शकतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार तुम्हाला होण्याची शक्यता असते. म्हणून फिटनेस फ्रीक असणं मुलांक 9 साठी खूप फायद्याचं ठरतं. मगाशी मी तुम्हाला शक्ती, भक्ती आणि युक्ती हा ट्रायो सांगितला. तर शक्तीचं उदाहरण मी तुम्हाला देते की जर ह्यांच्या अंगात एवढी एनर्जी आणि एवढं असतं ना त्यामुळे शक्ती यांच्या अंगात प्रचंड प्रमाणात असल्यामुळे हे 100 माणसांच्या एका ग्रुपला सुद्धा लीड करू शकतात. आणि हे मुळातच लीडर असल्यामुळे त्यांच्यात ती कॅपेबिलिटी खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि हे अतिशय म्हणजे चुटकी सरशी 100 माणसांचा ग्रुप एकटी व्यक्ती, मुलांक 9 वाली एकटी व्यक्ती तो ग्रुप हँडल करू शकते. कारण डिसिप्लिन हा पण त्यांच्या मुलांकामधला एक एरिया असतो. डिसिप्लिन आणि एनर्जी या 2 गोष्टींचा संगम असल्यामुळे ही लोक कुठल्याही प्रकारच्या मोठ्या ग्रुपला आणि कुठल्याही प्रकारच्या कसेही असू देत मग त्या ग्रुपमधली लोक त्यांना कमांड करणं हे त्यांच्याकडनं शिकावं. ही लोक प्रचंड रागीटही असतात. कारण शेवटी मुलांक 9 हा नंबर मंगळाचा असतो ना त्यामुळे ही लोक प्रचंड रागीटही असतात. त्यामुळे ह्यांनी रागावर कंट्रोल हा कायम ठेवायला पाहिजे. रागामुळे यांचं प्रचंड नुकसानही होऊ शकतं आणि मंगळाची एनर्जी ह्यांच्यामध्ये असल्यामुळे हे तापट स्वभावाचे जास्ती असतात. तुमच्या मुलांकामध्ये किंवा तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये जर 3 वेळा 9 येत असेल, म्हणजे उदाहरण घ्या की तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 9 तारखेला झालेला आहे आणि तुमचा इयर म्हणजे बर्थ इयर 1991 पासून ते 1998 पर्यंत कुठल्याही साली झालेला आहे, तर तुमच्या एकूण डेट ऑफ बर्थ मध्ये 3 वेळा 9 येणार. तर ही जी 3 वेळा 9 येणारी लोक जी असतात त्यांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये, तर ही लोक अनडिफिटेबल असतात. कारण ह्यांना युनिव्हर्स कडूनच असं एक वरदान मिळालेलं असतं की हे स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतःच्या जीवावरती चालणारी लोक असतात. त्यामुळे ही लोक कायम कुणाच्याही आधिपत्याखाली राहत नाहीत आणि स्वतःचं असं एक वेगळं फील्ड ते तयार करतात. मग ते कुठल्याही बाबतीत असू देत. आता ह्यांचं एक ब्रीदवाक्य असतं की हमसे हे जमाना, जमाने से हम नहीं, है ना. तर मग अशा प्रकारे ह्या लोकांचं हे ब्रीदवाक्य असल्यामुळे ते म्हणतात की तुम्हाला जर माझी गरज आहे तर तुम्ही माझ्या मागे या, मी तुमच्या मागे यायला बसणार नाही, मी समर्थ आहे माझा कुठलाही प्रॉब्लेम हँडल करण्यासाठी. तर अशा प्रकारचं यांचं नेचर असू शकतं ज्यांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये
3 वेळा 9 येतो. शक्ती, भक्ती आणि युक्ती या 3 ट्रायो सांगितला मी तुम्हाला. त्यातलं आपण शक्तीचं उदाहरण तर मगाशी बघितलं. आता बघूया भक्तीचं उदाहरण. आता ही लोक ना थोडीशी स्पिरिच्युअल सुद्धा असतात. यांना देवदेव करायला थोडंफार प्रमाणात आवडतं, पण त्याच्या आहारी मात्र जायला आवडत नाही. ते त्यांच्या एका ठराविक लिमिट पर्यंत ह्या गोष्टी करत असतात. पण रोज देवाला नमस्कार करणं, देवाला हार आणि फुलं घालणं किंवा रोज देवाला उदबत्ती लावणं, दिवा लावणं या गोष्टी मात्र ते न चुकता करत असतात. त्यामुळे यांना स्पिरिच्युअल म्हणायला हरकत नाही किंवा यांच्या ठाई भक्ती असते असं म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे ह्यांचे ना अजून एक ट्रायो मी तुम्हाला सांगते. सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो या 3 गोष्टी जर ह्यांच्या पाळल्यात ना तुम्ही, म्हणजे त्या 3 गोष्टी जर जपल्यात, ही माझी स्पेशल टिप आहे मुलांक 9 वाल्यांच्या घरच्यांसाठी, की तुम्ही जर ह्या 3 टिप जर त्यांच्या पाळल्यात, त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट जपलात, त्यांचा सेल्फ एस्टीम जपलात आणि त्यांचा इगो जर जपलात ना, तर मुलांक 9 वाली व्यक्ती दुसरी कुठलीही नसेल जी तुमच्यावरती जीवापाड प्रेम करेल. तर आता मी तुम्हाला एक सहज म्हणून छोटंसं उदाहरण देते इथे, की तुमच्या घरात एखादा लग्नाचा माहोल चाललेला आहे आणि त्या माहोलमध्ये एखादी तुमची आत्या म्हणू किंवा एखादी कोणीतरी अशी व्यक्ती आहे जिचा मुलांक 9 आहे आणि ती व्यक्ती ती घरात आल्यानंतर तिचा इगो, तिचा रिस्पेक्ट आणि तिचे जर सेल्फ एस्टीम जर तुम्ही सांभाळलं ना, तिच्या समोर पुढे मागे तिला जर रिस्पेक्ट दिला, तिला जर तिचं एखादं चांगलं कार्य तिला करायला दिलं, पुढे पुढे करायला दिलं, तर तिचा इगो खूप छानपैकी हॅपी होतो तिचा इगो आणि तुमचं कार्य फुल छान झालंच म्हणून समजा. मग तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काहीही येणार नाही. पण जर का तुम्ही त्यांचे इगो आणि ह्या सगळ्या गोष्टी जर हर्ट केल्या तर सापाच्या शेपटीवर पाय दिल्यासारखं होईल. त्यामुळे यांचा अजिबात काही यांच्या नादी लागायलाच जाऊ नका तुम्ही. फक्त त्यांचे हे 3 ही स्पेशल टिप दिलेली आहे मी तुमच्यासाठी, तर ही नक्की लक्षात ठेवा टिप ही. आणि ही लोक जी असतात ना, एखाद्याला जीव लावतील तर एकदम जीवापाड लावतील आणि एखाद्यावर रुसले की मग यांचे, त्यामुळे यांचे मूड स्विंग्स असतात ना, खूप म्हणजे अप्स अँड डाऊन्स असतात यांच्या मूड स्विंग मध्ये. हे मिनिटात गुडी गुडी असतील तर मिनिटात रागवलेले दिसतील तुम्हाला. म्हणून मुलांक 9 वाल्याच्या स्पाऊसने एक गोष्ट लक्षात ठेवायची की यांचे मूड स्विंग्स खूप असतात. त्यामुळे कधी हे एका क्षणात गुडी गुडी असतील तर कधी एका क्षणात रागवलेले असतील. त्यामुळे ह्यांच्यावरती लक्ष ठेवून राहायचं की आज कशामुळे माझ्या स्पाऊसचा मूड गेलाय, किंवा त्यांना जरा गुडी गुडी आपणच त्यांचं गुडी गुडी जर केलं किंवा त्यांना जर थोडासा भाव दिला तर काही कमी जास्ती होणार नाहीये. तर त्यामुळे ही एक टीप माझ्या मुलांक 9 वाल्यांच्या स्पाउसेससाठी मुद्दामून मी आज ही टीप दिलेली आहे. यांचा मूळचा स्वभाव स्पष्ट वक्तेपणाचा असल्यामुळे खरं बोलणं किंवा स्पष्ट बोलणं हा यांचा मूळचाच स्वभाव आहे. त्यामुळे हे कधी कुणाची केअर करत नाहीत की समोरच्या व्यक्तीला मी असं बोलल्याने वाईट वाटेल का किंवा ही व्यक्ती दुखावली जाईल का, याचा विचार ते कधीच करत नाहीत. त्यामुळे यांची भांडणं ही बऱ्याच लोकांशी अशी होत असतात. शेवटी तो मंगळाचाच नंबर नाही का. त्यामुळे कधी कधी अगदी लहानपणापासूनची भांडणं ही प्रोलॉंग होत होत मोठ्या वयापर्यंत असू शकतात. अशा वेळेला काय करावं, तर यांनी थोडस नमतं घेऊन कॉम्प्रोमाइज करायला जर ही लोक शिकली तर सोन्याहून पिवळं नाही का. मुलांक 9ची एनर्जी लेवल खूप हाय असते. त्यामुळे ह्या लोकांनी सतत आपली एनर्जी कुठल्या तरी कलेमधनं म्हणा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक डान्सचं देईन, डान्स करत राहावा किंवा कुठल्या तरी कलेमध्ये यांनी स्वतः खेळणं या लोकांनी खूप करावं, ज्यांनी यांची एनर्जी बाहेर पडण्यास मदत होईल. आणि जर यांनी हे असं जर केलं नाही तर मग ह्यांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं आणि आजारी पडल्यामुळे ह्यांची एनर्जी डाऊन होण्याची शक्यता असते, फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा अनेक प्रसंगांना यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून ह्यांनी अतिशय स्वतःला बिझी ठेवणं, स्वतःची एनर्जी बाहेर काढणं, मग तुम्ही ते जिमिंग असो, कुठलीही कला असो, धावणं पळणं असो. या बाबतीत मी तुम्हाला पीटी उषाचं उदाहरण पण देऊ इच्छिते इथे, की पीटी उषानी स्वतःचं करिअर त्याच फील्डमध्ये घडवल्यामुळे, मुलांक 9चीच होती पीटी उषा पण, आणि त्यामुळे तिने स्वतःचं चॅनलाइज असं वेगळ्या प्रकारे स्वतःला करून घेतलं.
मला सांगण्याचा मूळ मुद्दा असा की ह्या लोकांनी स्वतःला जर प्रॉपरली चॅनलाइज केलं तर ही लोक खूप हाईट पर्यंत पोहोचू शकतात. पण समजा यांना जर कोणी मिसगाईड केलं आणि या लोकांनी स्वतःची एनर्जी जर चांगल्या पद्धतीने वळवली नाही तर ही लोक एकदम म्हणजे रसातळाला पोचायला सुद्धा कमी पडत नाहीत. अशाच प्रकारे ही काही मुलांक 9ची, मगाशी मी तुम्हाला पोलीसचं उदाहरण दिलं की IASचं उदाहरण दिलं, तर अशा प्रकारे ही लोक यांची जर एनर्जी लेवल जर यांनी योग्य प्रकारे वापरली तर जसे ते पोलीस लाईनमध्ये किंवा IPS IAS अशा प्रकारच्या चांगल्या लेवल पोस्टवरती ते राहू शकतात, त्याचप्रमाणे ते अतिशय खालच्या लेवलला सुद्धा जाऊन काम करू शकतात. हे लक्षात ठेवायचं आणि यासाठी त्यांनी स्वतःला बिझी ठेवणं, स्वतःला कुठल्या तरी चांगल्या एनर्जेटिक फील्डमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेणं खूप फायद्याचं ठरतं. तसंच ही लोक अत्यंत क्रिएटिव्ह असतात. यांची क्रिएटिव्हिटी आहे ना खूप छान असते. मग ते आर्टिस्टिकही असतात, मग ते ड्रॉइंगमध्ये मास्टर्स असतात, ते कुठल्याही प्रकारच्या डान्स फील्डमध्ये मास्टर असतात. मुलांक 9ला तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना जर प्रेम दिलं तर तुम्ही तुमची फॅमिली, तुमचं आजूबाजूचं फील्ड खूप फ्लरिश व्हायला, खूप छान व्हायला, खूप छान राहायला, प्रेमळ वातावरण राहायला, वातावरण घरातलं छानपैकी राहायला तुम्हाला खूप मदत होणार आहे. सो हे उदाहरण माझं सगळ्यांनी लक्षात ठेवा. पटकन आणि सोपं उदाहरण आहे की तुम्ही त्यात जेवढे ऍड करणार तेवढेच तुम्हाला रिटर्न मिळणार. मुलांक 9चा अजून एक चांगला गुण म्हणजे कॉन्व्हर्सेशन पॉवर यांची खूप चांगली असते. आता सपोज आपण एक उदाहरण घेऊया की एखाद्या कंपनीचा एखादा बॉस आहे आणि त्याला त्याच्या कलिग्सना काहीतरी गोष्ट सांगायची आणि कलिग्स आणि त्यांच्यामधलं कॉन्व्हर्सेशन काही तुम्हाला पटत नाहीये. समजा त्या कलिग्सना काही गोष्टी त्यांच्या बॉसच्या पटत नाहीयेत तर ते कुठूनही वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळी उदाहरणं गोळा करतील आणि वेगवेगळ्या उदाहरणांमधून कलिग्सना हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील की माझं हे म्हणणं कसं योग्य आहे. आणि ही पॉवर त्यांच्याकडे असल्यामुळे ते आपल्या कलिग्सच्या म्हणजे लिडरशिप, मगाशी जो मी शब्द उच्चारला तर लिडरशिप क्वालिटी आणि कॉन्व्हर्सेशन पॉवर या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे आज ही लोक खूप मोठ्या पोस्टवरती काम करू शकतात. आपण मुलांक 9ला नेहमी सेनापती नावाने ओळखतो. तर सेनापती असा जो असतो ना तो त्याला कधीही अशा रडत बसायला आवडत नाही. मग ते काहीही होऊ देत आपल्या आयुष्यामध्ये, ते कधी रडत बसत नाहीत. पण शेवटी सेनापती हा पण माणूसच असतो की नाही, तर त्यालाही कधीतरी वाईट वाटणं, दुःख वाटणं किंवा ह्या गोष्टी त्याच्याही बाबतीत घडणारच आहेत. तर मग अशा वेळेला ही लोक ओपन अप होत नाहीत. कुणाजवळ बोलायला, कुणाजवळ रडायला ह्या लोकांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे ही लोक मनातल्या मनात त्यांची ती ऊर्जा साठवून ठेवतात आणि मग ती ऊर्जा कधीतरी अशी बस्ट होते आणि मग अचानकपणे एकदम बाहेर आल्यामुळे ही लोक खूप मोठ्या प्रसंगांना सामोरी जातात. तर अशा वेळेला या लोकांनी काय केलं पाहिजे, अशी एखादी व्यक्ती आपल्या जवळ असावी की जिच्याजवळ आपण आपलं सगळं मन ओपन करू शकू, आपल्या मनात जी गोष्ट आहे ती आम्ही बोलून दाखवू शकू. तर अशी एखादी व्यक्ती तुमच्याजवळ असेल तर खुशाल तिच्यापाशी जा, तिच्याजवळ रडा, तिला तुमचे प्रॉब्लेम्स सांगा, तिला तुमचं दुःख सांगा आणि स्वतःचं मन मोकळं करायचा प्रयत्न करा. तरच तुमची ऊर्जा निघून जाण्यास त्याची मदत होणार आहे आणि तुम्ही परत बॅक टू युअर वर्क येऊ शकता. त्यामुळे हे काम करायला मुलांक 9वाल्यांनी कधी विसरायचं नाही. तसंच मुलांक 9वाले अतिशय स्ट्रिक्ट स्वभावाचे, डिसिप्लिन्ड एकदम, म्हणजे मगाशी आता आपण मुलांक 9वाल्यांशी 10 मिनिटं त्या बाबतीत बोललेलो आहोत. तुम्हाला त्यांचे गुण कळलेलेच आहेत, लिडरशिप, डिसिप्लिन आणि अनेक गुण आपण बघितले. तर त्यांच्या ह्या स्वभावामुळे जर ती लोक फॅमिली मेंबर्सची गुढी गुलामीनी जर राहिले नाहीत किंवा त्यांच्याशी जर थोडंसं नमतं घेऊन राहायला जर ही लोक शिकली नाहीत तर घरातली लोक किंवा तुमच्या ऑफिसमधली लोक किंवा तुमचा मित्र परिवार हा कायम तुम्हाला घाबरून राहत असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी जवळीक साधता येत नाही. जर तुम्हाला त्यांच्याशी जवळीक साधायची असेल किंवा तुम्हाला जर त्यांच्यातलंच एक होऊन राहायची इच्छा असेल तर थोडंसं नमतं घ्यायला ह्या लोकांनी हरकत नाही आणि थोडंसं गुडी राहिल्यामुळे ह्या लोकांचं समोरच्याशी जर चांगलं पटलं तर ह्यांच्यासाठीही ते फायद्याचं ठरणार आहे आणि समोरच्यासाठीही ते फायद्याचं ठरणार आहे.
आता आपण मगाशी कम्पॅटेबल नंबर बघणार आहोत, पण खरं सांगू ह्या लोकांचे कम्पॅटेबल नंबर नसतातच मुळे. यांचा फक्त ह्यांनी इगो आणि सेल्फ एस्टीम वगैरे ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या जर लांब ठेवल्या ना तर यांचं सगळ्याच नंबरशी पटणार आहे आणि म्हटलं तर सगळ्याच नंबरशी भांडण सुद्धा होणार आहे. त्यामुळे पण त्यातल्या त्यात सुद्धा मी असं सांगेन की 1, 2 आणि 3 हे नंबर त्यातल्या त्यात त्यांच्याशी कम्पॅटेबल असतात आणि त्यातल्या त्यात जरा थोड्याफार प्रमाणात त्यांच्याशी यांचं जुळतं. यांचे लकी कलर जे आहेत, लकी कलर म्हणण्यापेक्षा यांनी कुठल्याही लाईट कलर वापरावेत. रेड, ब्ल्यू आणि ब्लॅक हे 3 कलर यांनी अवॉइड करावेत आणि कुठल्याही लाईट कलरकडे यांनी वळावं. आता यांच्यासाठी स्पेशल रेमेडी म्हणजे यांनी कुठल्या तरी प्रकारचा सिल्वर म्हणजे चांदीची वस्तू परिधान करावी. हातात मोत्याची अंगठी किंवा मोत्याचं पेंडंट घालावं. त्याचबरोबर तुम्ही म्हणजे आता तुम्हाला मगासपासून मी सारखं सांगते की सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट, इगो या गोष्टी जर तुम्हाला हँडल करायच्या असतील तर त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम रेमेडी म्हणजे मेडिटेशन ही आहे. मेडिटेशन जर तुम्ही करत गेलात तर तुमचं ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल राहायला आपोआप मदत होणार आहे. तसंच मगासपासून मी सांगतेय की तुम्ही फिटनेस फ्रीक राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला कुठल्या तरी खेळामध्ये किंवा कुठल्या तरी जिमिंगमध्ये हे तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व ठेवणं जास्ती गरजेचं आहे. तर या होत्या तुमच्यासाठी रेमेडीज. आतापर्यंत झालेले मुलांक बघायला विसरू नका आणि छानपैकी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर तो बनता ही है. सोलफुल कनेक्शन्सचं सोल कनेक्शन आपलं एकमेकांशी जुळावं यासाठी माझा हा प्रयत्न चाललेला आहे. मराठी माणसांनी मराठी माणसासाठी चालू केलेलं हे मराठी चॅनल आहे. सो लवकरात लवकर ह्या चॅनलवर जा आणि लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि नमस्कार.